नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे ऑरेंज कलर, तर तुम्ही बघू शकता मी ही साडी नेसलेली आहे. यामध्ये हलकासा असा ऑरेंज कलर आहे, ऑरेंज कलरची डिझाईन आहे. तर ही साडी नेसलेली आहे. ऑरेंज कलरची साडी माझ्याकडे होती, मागच्या वर्षी पण नेसली होती मी, पण आता ती साडी खराब झालेली आहे. 10 वर्षापूर्वीची ती साडी आहे आणि असे हलकेचे डाग लागलेले आहे, म्हणून ती साडी नेसली नाही. म्हटलं ही साडी नेसूया. ऑरेंज कलर आहे यामध्ये आणि लाईट वेट पण आहे आणि मग बाकीचं काम करायला सुद्धा सोपं पडेल मला. आणि भरपूर जणांचे कमेंट्स आले कालच्या व्हिडिओमध्ये का कोमल तू घागरा घालायला पाहिजे होता, साडी नेसायला पाहिजे होती. तर ॲक्च्युली मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं का मला यावेळेस आहे ना घागरा घालायची अजिबात इच्छा नाही झाली आणि साडी तर नकोच मला, कारण की साडीमध्ये तर मग गरबा तर खेळता येणार नाही, एवढं कम्फर्टेबल वाटणार नाही. म्हणून मी सिम्पलचा नवीन ड्रेस होता, बांधणीचा होता, तर म्हटलं चला हा ड्रेस घालते. आणि लाईट वेट होता, एकदम हलका होता आणि मला कम्फर्टेबल पाहिजे होतं, म्हणून मग मी ड्रेस घातला. नॉर्मली मी माझ्याकडे घागरे आहेत, पण मग ते घातले असते मी, पण मला इच्छाच नाही झाली म्हणून. आणि मागच्या वर्षी तुम्ही घातला होता, तुम्ही बघितलं, छान तयारसुद्धा झाली होती मी, आणि तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर आता वाजलेले आहे सकाळचे 11:15 आणि देवपूजा माझी झाली. सकाळीच आवरून झालं. आज मला हेअर वॉश करायचे होते सकाळी. परिबेलाचा छान मी हेअर मसाज केला, तर त्यांना पण एकदम बरं वाटलं, कारण की मला गेल्या 15 दिवसापासून आहे ना त्यांचं ना हेअर मसाज करायला जमलंच नाही. तर म्हटलं आत्ता करते आणि 15-20 मिनटं परीला, 15-20 मिनटं बेलाला, नंतर मग मी माझं आणि हेअर वॉश करायला थोडासा वेळ लागतो. तर आता मी किचनमध्ये आले आहे आणि आज आहे फादर्स डे. लक्झमबर्गमध्ये आज फादर्स डे आहे आणि परिबेलाने छानसं असं गिफ्ट बनवलेलं आहे मनोजसाठी. आणि परीने मला दाखवलं, पण बेलाने मला काहीच दाखवलं नाही. ती म्हणे मग तुला दाखवणारच नाही मम्मा. तर आज ते मनोजला गिफ्ट देणार आहे, जे स्कूलमध्ये नेहमी बनवतात. मग मदर्स डे असो, फादर्स डे असो, तर काही ना काही ते क्रिएटिव्हिटी करत असतात स्कूलमध्ये आणि ते गिफ्ट मग मम्मीला किंवा पप्पांना द्यायला लावतात. तर ते थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवणार आणि स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. काल जेवण ॲक्च्युली खूप हेवी झालं, तर म्हणून सांगितलं चपाती वगैरे काही करू नको, सिम्पलशी आपली मसाला खिचडी कर आणि कढी कर. तर म्हटलं ठीक आहे. तर चला आता पटकन मी स्वयंपाक करून घेते, खिचडी आणि कढी करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. खिचडी मी इंद्रायणी तांदळाची बनवत आहे, म्हणजे मी आणले होते भारतामधून. आणि हे जे कडधान्य होतं फ्रीजमध्ये ठेवले होते मी, हे त्यामध्ये ॲड करणार आहे. अप्रतिम लागते खिचडी. त्याच्यामध्ये गाजर, मग ही फरसबी आहे ती, बटाटे आहे बघा, आणि थोडेसे मटार पण मी ॲड करणार. चला, काय झालं बाबा? खाल्लं ॲपल? परिबेलाला मी ॲपल दिलं होतं. हा बाबू, खिचडी ब्राऊन वाले तुला आवडते बघ, तुला ते असं क्रिस्पी वाले आवडते बघ. हा, तुला आवडतं ना ते. व्हाईट कढी बनवत आहे मी आणि ते खिचडी सुद्धा कुकरमध्ये आहे. परिबेलाने काही गिफ्ट्स बनवलेले आहे तुम्हाला दाखवते. आणि आता बघा, तू नाही सांगणार? स्लाइम सोबत खेळणं चाललंय त्या दोघांचे, खेळत बसतात दिवसभर. ट्राय केला, 2-3 दिवस बाहेर ठेवलं. हा, हे बघा परिबेलाने गिफ्ट्स बनवलेले आहे स्कूलमध्ये आणि मला मध्ये मी तुला दाखवणारच नाही. आता काय आहे दाखव. पप्पाला द्यायचं ओपन करायला. बेला, पप्पाला दे. थँक्यू बेला. ओपन करते. वाव, बघा किती छान ग्रीटिंग कार्ड बनवले रे. हो ना. आणि इथे हार्ट आहे. हार्ट आहे. अगं बाई, इथे माझा फोटो आहे. यस, इथे हार्ट आहे आणि इथे तुझा फोटो आहे. आणि इथे स्क्रीन कडे केलं. ओके ओके, छान केलं. मध्ये वाव, नोट पण लिहिली. तू आहे. मी आहे. पापा पप्पा आजसे मध्य पापा पप्पा आजसे मध्य संगनी नलो लाससे. वाव, लक्झमबर्गिश मध्ये पोएम बोलली. हो, तरी फादर्स डेचं पोएम आहे ना. टीचरने मला टीचर बोलली सिंग कर हे. तू सिंग केलं ना मग. गुड, व्हेरी गुड. म्हणजे स्कूल मध्ये पण प्रॅक्टिस कर. आता तिला माहिती आहे ते कसं रीड करायचं. तर हे जे पापन डाग म्हणजे फादर्स डे, पापन म्हणजे फादर्स, डॅडी फादर्स डे म्हणजे डे. पप्पा असं पापा असतं ना, त्या पापा पप्पा म्हणजे पापा, राईट.
खूपच छान बनवलं बेला तू. थँक्यू सो मच. अजून काय बनवलं हे तर बघा घे तिचा फोटो बिटो मला तर दाखवलं पण नाही तिने. आणि हे बघा हे गिफ्ट बनवलेलं तिने स्कूलमध्ये सर्व मुलांनी बनवलं त्यांच्या फादर्स फादर्स डे साठी आहे ना. अगं पप्पाला ओपन करू दे बेला. हा ठीक आहे तू open कर. ती 2 दिवसापासून सांगते काय ते बनवले काय. ओ वाव स्लीपर्स. वाव अरे किती छान. अरे बापरे बघा किती नशीब आहे तुमचं. हा पायात घालते ती. आणि महत्वाचं म्हणजे त्या स्लीपर्स वर पण पेंटिंग केलेली त्यांनी स्लीपर्सला पण. हे बघा पापा लिहिलेले किती छान स्लीपर्स आहे. तिचे हा तिच्या हाताचं. हे इथे पापा लिहिलं. हो ना. आता मी हेच घालेलं वेअर करायचं. ओके हो ना किती छान. ते जुनं वाले ते फेकून टाकायचं आणि gift करायचं. बरोबर आहे पण साईज ना ठीक आहे म्हणजे. ही एक स्टँडर्ड साईज आहे हो ना. पण छान आहे. थँक्यू बेला. आता परीचं काय गिफ्ट दाखव परी. तर परीने वाव, परीचं तर नेहमी छान असतं डेकोरेशन वगैरे. तुझं पण परीने काय ते फ्रेम बनवली आहे. वाव सिलिपेस छान. आता हे फ्रेम्स परत आता ऑफिसच्या रूम. तर हे गौरी लिहिली तिने इथे मागे. हा आणि फ्रेम बनवले हार्ट. छान. तर हे ऑफिसच्या इथे लावतात. ओके ते पकडतो हातामध्ये मध्ये 1 मिनिट. आणि अजून परीने तो सुद्धा ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आहे. हो पप्पा परी तिने चष्मा घातला तिला. 6 ऑक्टोबर 2024 हा मी आणि दीदी है ना. तू तू तुझ्या याच्यावरती होत ना तुझा फोटो. आधी दीदीचं ग्रीटिंग कार्ड आहे ना. ओपन करतो. ओके हॅपी फादर्स डे. थँक्यू. अरे वा किती छान. हा म्हणून हा फोटो म्हणत होती फॅमिली फोटो पाहिजे. बाय बेरा थांब 1 मिनिट. हा परी चल रीड करा नाही तर तुम्ही रीड करा. हॅपी फादर्स डे डॅड. यू आर माय सुपर हिरो ऑलवेज. यू टेक केअर ऑफ मी वेन आय वॉज लिटल. यू ऑलवेज बिलॉंग विथ मी. किती गौरी. खूपच छान परी. खूप बघा तरी छान मेसेज दिला. हो ना तिने तिच्या हो रायटिंग तिची छान आहे. तिच्या मनात आलं ते. आणि अशा वेळेस ना तुम्ही तुमच्या पप्पांबद्दल जे लिहायचं ते लिहू शकता. आणि या वयात ती ते विचार करू शकते. आणि त्यामध्ये 2 कॅन्डी सुद्धा. 2 कॅन्डी. ह्या 2 कॅन्डी सुद्धा होत्या. तर कॅन्डी बेलाला 1 कॅन्डी परीला. इट्स ओके तू खा. दोघींनी खूप छान गिफ्ट आणि कार्ड्स बनवले माझ्यासाठी. थँक्यू सो मच. चला या दोघींनी माझ्याजवळ. हो ना. आणि मला असं वाटतं मुली ज्या आहेत त्या वडिलांच्या खूप जवळ असतात. मला कोमल पण तुम्हाला नेहमी सांगते कारण की ती पण तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. आणि मी मागच्या एकदा म्हणालो होतो की कोमलला थँक्स. मला आजपर्यंत थँक्स म्हणायचं आहे की ती आहे. मला ह्या 2 मुली माझ्या लाईफ मध्ये आल्या. च्युइंगम नाही आहे ते कॅन्डी आहे. इमोशनल झाले का काय थोडं. नाही इमोशनल झालो पण मला असं कधी कधी ह्या गोष्टी बोलल्या पाहिजे आपण. आणि ही कोमल आमची खूप छान काळजी घेते. आणि ती आहे म्हणून आम्ही हेल्दी आहोत. छान राहतो. आणि मग आम्ही एकमेकांना सपोर्ट करतोच. पण मग मला असं वाटतं की क्रेडिट आहे आपण ते दिलं पाहिजे. सो थँक्यू सो मच कोमल. वेलकम. तुम्ही बघितलं दुपारी परिबेलाने मनोजला गिफ्ट दिलं. आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5. मी किचनमध्ये आलेले आहे चहा ठेवण्यासाठी. आणि इथे दुर्गापूजासुद्धा असते 10 दिवस. म्हणजे एक मोठा हॉल घेतात तिथे ते सुंदर मूर्ती बनवतात देवीची. आणि जे बेंगाली ग्रुप आहे त्यांचा तो इव्हेंट असतो. तर खूप सुंदर पद्धतीने ते 10 दिवस छान असे सेलिब्रेट करत असतात. मग ज्यांना जसं पॉसिबल होतं तिथे जातात, दर्शन घेतात. त्यानंतर मग तिथे काय फूड वगैरे असेल तर मग ते घेतात. मग थोडेसे गप्पा वगैरे मारल्याच्या नंतर मग परत घरी येतात. तर आज आमचा विचार होता म्हणून म्हटलं चला आपण दर्शन करायला जाऊ.
पण मग खूप उशीर होऊन गेला आणि मनोजने सांगितलं आज नाही आपण उद्या किंवा परवा जाऊ कोमल, कारण की आज संडे ना खूप जास्त गर्दी असेल, मोस्टली सॅटर्डे संडेला खूप जास्त गर्दी असते. तर मनोजने सांगितलं का आपण उद्या किंवा परवा जाऊ. तर म्हटलं ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. म्हणजे आम्ही संध्याकाळच्या वेळेसच जाऊ, संध्याकाळी 6-7ला. संध्याकाळच्या वेळेस म्हणजे थोडंसं बरं वाटतं, एकदम दुपारी एकदम असं नको. तर सर आता मी चहा ठेवते आणि परिबेलासाठी काहीतरी बनव. परीच्या स्कूलमधून कुकबुक मिळालं होतं, तुम्ही बघितलं, तर त्यामधून आम्हाला एक रेसिपी बनवायची होती. तर बघितलं तर मग आज संडे आहे, सगळे शॉप्स बंद आहे आणि घरात अर्ध्यापेक्षा जास्त अवेलेबल नाही आहे वस्तू, तर मग बनवता येणार नाही. तिला म्हटलं जाऊ दे आपण करू 2-3 दिवसानंतर ट्राय, लगेच काय बुक द्यायची नाही ना, आता लगेच द्यायची नाही ना, 2 वीक्स नंतर. म्हणजे आता तिला म्हणजे अजून आहे 10-12 दिवस. तर मग त्याच्यामधलं एखादा 1-2 पदार्थ तरी मी बनवेन तिच्यासाठी. परिबेलासाठी मी आता साबुदाण्याची खिचडी बनवली. हां तर त्यांना भूक लागली होती तर म्हटलं चला, आवडते, बेला पण आवडीने खाते हो ना बाबू. परीची तर पहिलेपासूनची आवडतीची ना, आणि आता आवडीने बेला पण खाते. कधी कधी आठवण येते तिला मध्येच. आणि आम्ही बिग बॉस बघत आहोत आणि तुम्हाला माहिती आहे हे फिनाले म्हणून जस्ट मी बघते, नाही तर या अगोदर मी बघणं बंद केलं होतं. आल्याला फक्त 2-3 एपिसोड बघितले होते फक्त. अरे बापरे जिंकला तो. हां त्याची बहीण रडते ॲक्च्युली. सूरज चव्हाण जिंकला आणि आम्हाला वाटलंच होतं तो जिंकेल, कारण की खूप सपोर्ट करत होते त्याला. आणि अभिजित सावंत पण सेकंड किंवा थर्डमध्ये येईल आम्हाला वाटत होतं, कारण की त्याचा पण गेम खूप चांगला होता. पण सूरज चव्हाण जिंकणार हे तर माहीतच होतं. आणि आता जस्ट मी 10 मिनटं अगोदर लावलं होतं हे फिनाले आणि कळालं सूरज चव्हाण जिंकला. आणि आता वाजलेले आहे 5:30. चहा झालेला आहे. परिबेलाचा नाश्ता झाल्याच्या नंतर आम्हाला बाहेर जायचं आहे. काहीतरी चमचमीत बनवते परिबेलासाठी, त्यांना जे आवडतं ते मी बनवते. आज संडे आहे तर मग कपडे वगैरे चेंज करणार मी थोड्या वेळात आणि नंतर मी आता बनवत आहे 5 प्रकारचे वेगवेगळे पाणीपुरीचे पाणी. आणि कोणते कोणते असणार आहे तुम्हाला सांगते. नॉर्मल जे रेग्युलरवाला आहे ते बनवायला सुरुवात केलेली आहे. तिखट पाणी, गोड पाणी असणार आहे, लसणाचं पाणी असणार आहे, जिरा पाणी असणार आहे आणि हिंगचं पाणी असणार आहे. आणि आज फादर्स डे आहे तर म्हटलं चला परिबेलाला काहीतरी बनवूया. तसं पण तिने सांगितलं पाणीपुरी बनव, तर म्हटलं रेग्युलर पाणीपुरी बनवण्यापेक्षा फ्लेवरचे पाणीपुरी बनवते, थोडं कमी तिखटाचे बनवते, म्हणजे त्यांना सुद्धा एन्जॉय करता येईल. रेग्युलरवाला माहिती तुम्हाला पुदिना, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि जिरं आणि थोडंसं पिंक सॉल्ट ॲड केलेलं आहे. आता आपण गार्लिक फ्लेवरचं पाणी बनवूया. नॉर्मल तर झालेलं आहे पाणी. इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे 2 मोठ्या होत्या म्हणून कट करून घेतल्या. यामध्ये थोडेसे जिरे, थोडी लाल मिरची पावडर, यामध्ये थोडा चाट मसाला आणि लिंबू. आता हे मी छान ग्राइंड करून घेते. पेस्ट करून झालेले आहे बघा. आणि थोडं थोडंच बनवते, हे बाउल एवढं मध्ये पाणी टाकायचं. बघा थोडंसं ते जाडसर असतं ना ते निघून जातं. यामध्ये मीठ टाकूया. आता मी जिरा पाणी बनवते. याच्यामध्ये मी जिरे घेतलेले आहे, ते छान असे भाजून घ्यायचे आपल्याला. जिरे भाजून घेतलेले आहे, हे गार होऊ द्यायचे. आणि याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे 1 हिरवी मिरची, थोडासा पुदिना, जिरे, काळी मिरी लागणार आहे आपल्याला, जास्त झाले एकदम कमी. एवढी अशी काळी मिरी, चाट मसाला, चाट मसाला थोडासा जास्त, चाट मसाला, जिरे. गार झाल्याच्या नंतर आपल्याला लिंबू पिळायचं आहे आणि मीठ. लिंबू यामध्ये ॲड केलं मी थोडंसं, ग्राइंड करून. हे छान ग्राइंड करून झाल्याच्या नंतर यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपण गाळून घेऊ. असं मस्त फ्लेवर येतोय ना, म्हणजे असं मस्त सुगंध येतोय. छान एकदम. हो ना जिऱ्याचा.
ते स्पून ठेवलं तो कुठे गेला तो? ठीक आहे. हे बघा असं तसं तोंडात असं काही येणार नाही जेव्हा पण आपण पाणीपुरी खाऊ तेव्हा. जिरा पाणीसुद्धा रेडी आहे. आता आपण हिंगचं पाणी बनवतो. इथे थोडंसं गूळ घेतलेलं आहे, इथे थोडासा हिंग, चाट मसाला, थोडंसं मीठ, आणि त्यानंतर हे आपलं जे गोड पाणी बनवले ना ते थोडंसं ॲड करतो यामध्ये. आणि यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर, जास्त नाही, तिखट आहे. म्हणजे नॉर्मल पाणी आहे ते ॲड करू आपण. अजून मी ॲड करते पाणी. हिंगचं पाणी तयार आहे. पुऱ्या मी इथे फ्राय करून घेतलेल्या आहेत हे बघा. आणि 5 प्रकारचे पाणी सुद्धा तयार केलेले आहे. इथे आहे गोड पाणी, इथे आहे लसणाचं पाणी, इथे आहे हिंगचं पाणी, इथे आहे जिऱ्याचं पाणी, आणि हे आहे आपलं रेग्युलरवालं पाणी. कांदा आहे इथे, बुंदी आहे, शेव आहे, आणि इथे स्टफिंगसाठी फक्त बटाटा, फक्त मीठ आणि लाल मिरची पावडर टाकली. आणि पुऱ्या यामध्ये मी बुंदी टाकली. आले बाबू एक्साइटेड? गुड. जास्त लागलं टाकते ना, जास्त खूप नको, ते नरम पडतील ना बाबू. तुला एक्स्ट्रा पाहिजे तर तू घे नंतर. एक्स्ट्रा ओके. त्याच्यामध्ये. चला आता आम्हाला भूक लागलेली आहे, 8 वाजलेले आहे. चला मग आता आम्ही पाणीपुरी ट्राय करतो कसे लागताय. घरात पहिल्यांदा 5 फ्लेवर बनवलेले आहेत, बाहेर खाल्लेले आहेत, पण बघूया बाहेर सारखी टेस्ट लागते का नाही, हे की नाही. पण बाहेरच्या स्ट्रीट फूडची गोष्टच वेगळी आहे, घरातलं ते घरातलं, हे की नाही. राईट. चल परी बस. पाणीपुरी इतकी जबरदस्त झालेली ना, खरंच खूप एकदम भारी. म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं केलं मी. आम्ही तर एकमेकांशी बोलणं सोडूया, पण ते आपलं आपलं खात बसलं लगेच. काय बघा हे दोघी बघायचं खावं. परी कसं गेला तू? इथे 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 लाडत मग कसं झालं, आवडलं? खरंच खूप मस्त झालं. आम्ही ना जसं मी तुम्हाला दाखवलं बघा, हे बनवलं आणि लगेच आपापले प्लेट सगळ्यांनी घेतली आणि लगेच खायला सुरुवात केली. म्हटलं अरे सांगायचंच राहून गेलं कशी झाली ऍक्च्युली, नाही का. तर मला कोमल सांगितलंच नाही कशी झाली. खूप मस्त झाली. तुम्ही बघू शकता मस्त एन्जॉय करताय. चल पाणीपुरी खाऊन झाल्या, मस्त किचनचं आवरून झालं, आणि मी आता म्हटलं चला व्हिडिओ एंड करते. हो ना, पहिला म्हणते अगं व्हिडिओ एंड करायचं राहिलं ना, मीच विसरले होते. मीच विसरून गेला जाते. हो ना. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल नवीन काही घ्या. बाय बाय. Subscribe to like the video. बाय.